सांगलीच्या जतमधील तिपेहळी या ठिकाणी जयंत पाटलांचा राजाराम बापू पाटील साखर कारखाना आहे। या कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील नावावर काळं फासत अज्ञातांकडून राजे विजयसिंग डफळे अशा नावाचा फलक या ठिकाणी झळकवण्यात आलाय। डिजिटल फ्लेक्स रात्री या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता चर्चा जोर धरतीये। पोलीसही घटनास्थळी धाव घेत अधिक तपास करताना दिसत आहेत। जत तालुक्यातल्या जनतेच्या भावना या कारखान्याशी जोडलेल्या आहेत। जत तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांची अस्मिता म्हणजे राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड तिप्पेहळी जत हा कारखाना आहे। परंतु सत्तेचा गैरवापर करून सत्तेचा गैरफायदा घेऊन जिल्हा बँक आणि राज्यात सत्तेत असल्या कारणाने जयंत पाटलांनी तो कारखाना कवडीमोल दराने स्वतःच्या घशामध्ये घालून घेतलेला आहे। आणि म्हणून जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।